ओम साईराम भक्तजनो, आता आपण श्री साईबाबांच्या आशीर्वादाने श्री साईच्या चरिताचा अध्याय 14 वरील पूरक विवरण ऐकूया. तर वरवर पाहता या अध्यायात हेमाडपंतांनी रतनजी पारशींची एकच कथा सांगितली आहे, परंतु त्याबरोबरच आणखी कितीतरी बोधप्रद गोष्टींचे विवेचन केले आहे. सुरुवातीला मागील अध्याय 8 प्रमाणे नरजन्माचे महिमान पुन्हा सांगून संसाराची अनित्यता ठसविली आहे. मेघमंडळी विद्युत लेखा, संसार हा चंचल तिज सारिका, येथे कालाहित ही ग्रस्ता लोका, सुखाची घटिका दुर्मिळ, माता पिता भगिनी भ्राता, दारा पुत्र सुता चुलता, नदी प्रवाही काष्टे वाहता, एकत्र मिळतात तैसे हे. दिसली क्षण एक एकवट, लाटे सरशी फाटा फूट, होऊन पडे जै ताता तूट, जुळे ना तो घाट पुनश्च. प्राणी जेव्हा जन्माला आला तेव्हाची मृत्यू पंथा लागला, मग आज उद्या का परावा आला, विश्वासाला नर फसला तो. म्हणून माणसाने या जन्मी आत्महित साधून घ्यावे. व्यवहारी पाऊल ठेविता चौकस, परमार्थ पावेल अप्रयास, म्हणून प्रपंची नसावा आळस, पुरुषार्थी उदास असू नये. आणि त्यासाठी प्रेमाने नित्य साई कथा ऐकण्याचा उपदेश करून त्याचे फळही ते सांगतात. नित्य पडता या कथा श्रवणी, साई दिसेल नित्य नयनी, मनी ध्यानी दिवा रजनी, स्मरणी चिंतनी राहील, दिसू लागेल जागृती स्वप्नी, आसनी शयनी आणि भोजनी, सवेही येईल गमनागमनी, जनीवनी निरंतर. ऐसा येता निधी ध्यासनी, मन पावेल स्थिती उन्मनी, ऐसे होऊ लागता अनुदिनी, चित्त चैतन्य समरसेल. यानंतर हेमाडपंतांनी जे सतत्व ही निजपिंडी तेची की अखिल ब्रह्मांडी हे महान तत्व पहा, छांदयोग्य उपनिषदातील महावाक्य तत्वमसी म्हणजे ते ब्रह्म तूच आहेस सांगून एकत्व व नानत्व यांचे सुंदर स्पष्टीकरणाचं विवेचन केले आहे. नानत्वाचे केली धारण, जन्म मरण परंपरा, नानत्व स्थापणारी बुद्धी, अविद्यास जाणावी त्रिशुद्धी. म्हणून हेमाडपंत एकत्वाची व्याख्या सांगतात. मी वेगळा जन वेगळे, ऐसे न जया काही निराळे, अखंड एक रस पूर्ण जे भरले, दुजे न उरले तयाते, मीच एक अवघा पाही, मजविण रिता ठाव नाही, व्यापुनी अशेष दिशा दाही, नाहीच काही मदन्य. आणि मग उपदेश करतात. हेची भावना दृढ धरावी, माया भूल दूरी सारावी, मजविण नाही वस्तू परावी, आवरावी निजदृष्टी. व मग म्हणतात, ऐसिया स्थितींचे उदाहरण, मूर्तिमंत श्री साईंचे चरण, भाग्य लाभले जया दर्शन, धन्य धन्य जन ऐसे. नांदेडच्या रतनजींच्या कथेत याचीच प्रचिती येते. साईबाबांचे असे एकत्व असल्याशिवायच का त्यांना रतनजींच्या येण्याची आधीच कल्पना होती. येता येता आज येसी असं म्हणतात ते. रतनजींनी आपल्या मनातील पुत्रप्राप्तीची इच्छा तोंडाने न सांगताही, आपण जाणता माझी चिंता करा दूरती कृपावंता, त्यांना मनाची मुराद पुरविल अल्ला असा आशीर्वाद दिला आणि मुलांचे सुख दिले. तसेच रतनजींनी पायी नमस्कार केल्यावर 3 रुपये 14 आणे त्वामज दिदले ते मी जाणे, बाकी जे आणले मज कारणे ते मज दक्षिणे देगा असे म्हणून नांदेडच्या मौलीबुवांना रतनजींनी दिलेल्या छोट्या खाण्याची आपल्याला तंतोतंत जाण असल्याचे जे बाबांनी सुचविले तेही त्यांची त्या संतांशी एकात्मता होती. म्हणूनच की साई महाराज तुम्ही एक, मौली बुवा कोणी आणिक, भेदबुद्धीचा हा विवेक नाही अनकेत्व उभयांत. त्या दोघांचे एक ज्ञान, एक प्राण, एक अनुसंधान, दोघेही एक चैतन्य घन समसमान वृत्तीने. रतनजींची ही कथा इतर कथांपेक्षा विशेष प्रकारची आहे. प्रथम म्हणजे ती एका अगदी वेगळ्या धर्माच्या माणसाची आहे. साईबाबांचे हिंदू व मुसलमान भक्त पूर्वीपासूनच अनेक होते. आता पारशी भक्ताची कथा सांगून बाबांचे महात्म्य इतर धर्मांच्या लोकांनाही पटू लागल्याचे हेमाडपंतांनी दाखवून दिले आहे. त्यातून रतनजी हे श्रीमंत मिल कॉन्ट्रॅक्टर तेव्हा
बाबांची कीर्ती आणखी पसरली असणार. शिवाय रतनजीवर बाबांचा अनुग्रह झाला तोही विशेष प्रकारचा होता. या जगात प्रापंची लोक संतांकडे दोन गोष्टींकरिता धाव घेतात. एकतर कुठल्या तरी रोगाच्या दुःखाच्या निवारणासाठी किंवा कोणती तरी आपली इच्छा पुरी करून घेण्यासाठी. या इच्छा किंवा ईषणा तीन प्रकारच्या असतात: पुत्रेषणा, धनेषणा व लोकेषणा, म्हणजे मानसन्मानाची इच्छा. यातील पुत्रेषणा विशेष करून आपल्या भागात पुराण काळापासूनच फार आहे. प्रपंच पुढे चालवायला मुलगा वारस हवा आणि मुलाने अग्नी दिल्याशिवाय म्हणे सद्गती मिळत नाही. त्यामुळे पुत्र मिळवून देणाऱ्या संतामागे लोकांची झुंबड तोडते. असो, या अध्यायात आणखी एक बरेच मोठे पण सुंदर व बोधदायक विवरण आले आहे, ते म्हणजे दक्षिणेचे. हेमाडपंतांनी मोठ्या कौशल्याने शास्त्रांचा आधार घेऊन बाबांचा दक्षिणा घेण्याचे समर्थन केले आहे. हे तो सर्व प्राकृत भक्त सर्वथैव प्रपंचासक्त दक्षिणादाने सुशुद्ध चित्त व्हावेत हे मनोगत बाबांचे. यज्ञेन दानेन तपसा ही श्रुती आत्मज्ञानोत्सुका ही प्रती दक्षिणा प्रदान साधन युक्ती स्पष्ट वचनोक्ती सांगते. भक्त स्वार्थी वा परमार्थी दोघांची व्हावे इष्टप्राप्ती तरी दक्षिणा निजगुरुप्रती निजहितार्थी द्यावी की. आणि हे करता करता प्रजापतींनी देव दानव व मानवासकट आपल्या तीन अपत्यानं केलेल्या या एकाक्षर उपदेशाची बृहदारण्यक उपनिषदातील गोष्ट सांगून ते म्हणतात: बाबा ही कारे प्रक्तांप्रत भक्त हितार्थ तेची मागत करा दया दान वा द्वांत सौख्य अत्यंत लाधाल. आणि पुष्टी गीतेतील 16व्या अध्यायातील 21वा श्लोक उद्धृत करून त्याचा अर्थही सांगतात: काम क्रोध लोभ जाण ही नरकाची द्वारे तीन याचे पायी आत्मविनाशन यथार्थ निक्षुण त्यागावे. परंतु त्यातही मानवागांची लोभ दुर्धर म्हणून हेमाडपंत दान कसे करावे हे शिकविण्यासाठी तैत्तिरीय उपनिषदातील अनेक दान प्रकार सांगतात. देणे नित्य श्रद्धेने द्यावे, विना श्रद्धा दिधले न पावे. राजज्ञे शास्त्राज्ञे भ्यावे, लज्जेने द्यावे काहीतरी. विवाहादी लोकाचर तेथेही देणे लागे अहेर. देऊनी राखावा मित्राचार, लोकव्यवहार शिक्षाही. आणि हे ऐकता ऐकता या सच्चरितातील पुढील अध्याय 47 मधील ओवी मला आठवली. ती सांगतो: प्रेमे विण भिडे भाडे पडता आग्रह अथवा सांकडे जे दिधले ते देवा नावडे गोडींचे थोडेही बहुमोल. आणि तसाच याबद्दलचा गीतेतील अध्याय 17 मधील हा श्लोकही सांगतो: दातव्यमिति यद्दानं दीयतेनुपकारिणे देशे काले च पात्रे च तद्दान सात्विकं स्मृततम. दान करणे हे आपले कर्तव्य आहे असे समजून देश काल व पात्र म्हणजे घेणाऱ्याची योग्यता पाहून आपल्यावर उपकार न करणाऱ्या जे दान दिले जाते त्याला सात्विक दान म्हणतात. एकूण हा अध्याय म्हणजे जणू काय भावभक्तीची शिरापुरी कितीही खा सदा अपुरी जरी आखंड सेविली तरी तृप्तीन परिपूर्ण कधीही. ओम साईराम. चला आता भाग 14 येथेच पूर्ण झाला. ओम साईराम. भक्तजनो, या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि कमेंटमध्ये ओम साईराम लिहायला विसरू नका. ओम साईराम.